सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांचे गुरु श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन महाराज यांच्या श्रीशैलम येथील उगादी रथोत्सवानिमित्त येणाऱ्या हजारो भक्तगणांसाठी श्री सिद्धेश्वर सेवा संस्था सोलापूर यांच्या वतीने महाअन्नदासोह सेवा 14 ते 19 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे। या महापूजेचा शुभारंभ ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक अनंत नेता जाधव, प्रवीण दर्गू पाटील, बसवराज केंगनाळकर, विनायक विटकर, शिवाजी वाघमोडे, राज्यपाल भवन, महाकोविड योद्धा पुरस्कार विजेते जगदीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच श्रीशैल बनशेट्टी, सुधाकर शहाणे, अरुण होमकर, डॉक्टर शैलेश उमरे, साई सुगंधी, गणेश साखरे, गणेश चिंचोळी आणि शैलेश आमणगी यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उगादी उत्सव अध्यक्ष सिद्धाराम येणेगुरे, ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश वाडकर, नंदीध्वज उत्सव अध्यक्ष सोमनाथ नंदुरे, सचिव किरण अक्कलकोटे, कार्याध्यक्ष किसन गर्जे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। या उपक्रमातून श्रीशैलम येथे येणाऱ्या भाविकांसाठी महाअन्नदासोह सेवा मोठ्या भक्तिभावाने पार पाडली जाणार आहे। बोला बोला एकदा भक्ति का बोला हर ईश्वर महाराज की जय, हर ईश्वर महाराज की जय। या संस्थेचे सर्व सिद्धू शक्ती सगळे म्हणजे गुरु वाडकर 2024 साली एक होतो ना भविष्य असं आमची एक मोठी यात्रा झाली आणि यात्रा मी म्हणलं याच्या पुढे होत नाही, आता महागाई होत नाही, एवढी मोठी यात्रा झाली। हे सर्व टीम माझ्याकडे येऊन बसले, ह्या वर्षी आपण 5 काड्या काढायचं म्हणलं। आणि म्हणलं हे साधी गोष्ट नाही, 5 काड्या काढायची, खर्च आहे, काय करता, लय अवघड आहे म्हणलं। आपण तुम्ही फक्त हो म्हणा, फक्त मी हो म्हणा। एवढं बा 96ला सगळं बघितलो, काय काय त्रास झालाय, मला फार अनुभव, तुम्ही अजून नवीन आहात म्हणलं, मी इथं मी जत्रा करतो 96, तुम्ही फक्त आपण हो म्हणा। मी म्हणलं एक काम करू, मी त्यांना काय म्हणलं, तुम्हाला एक 18 सव्वा नदीवर तुम्ही या सर्वांशी एकदम संपर्क साधा। पहिलं तुम्ही सगळं त्यांच्याच एकदा हे घ्या परवानगी, त्यांनी सगळ्यांकडे मीटिंग घेतली, मला मीटिंग नाही, मला त्या मीटिंगचा व्हिडिओ कॉल पाहिजे म्हणलं, उगाच जाऊन तसं चालत नाही म्हणलं। जाऊन आले, मला नाही सापडा सांगितल्याप्रमाणे सगळं तयार झालं। आम्ही सगळं म्हणून महाराजकडे गेलो, तो आमचे मानकरे आपले आमदार देशमुख साहेबांना बोलून घेतलं, सगळे बसलो, ते चर्चा चालू झालं काय काय करायचं, काय लोक किती होते, काय बजेट काय, ते सिद्धू शेट्टी काढला 1 कोटी रुपयाचं। ते काय म्हणलं आता मला म्हणलं कसं करायचं, आपण म्हणलं मी पैशाची जबाबदारी घेत नाही, नंदीध्वजची जबाबदारी मी घेतो, बाकी तुम्ही काय करायचं तुम्ही करा। मालक म्हणलं नाही बरं तुम्ही पुढं व्हा, म्हणजे आपण जेवढं होईल तेवढं मी करतो। मालकाने मी मार्केट यार्ड त्यांनी चेअरमन होते, बिचारे सगळं मार्केट यार्ड सर्व लोकांनी, ते सोलापुरातले सर्व प्रतिष्ठित लोकांनी सहकार्याची मदत केले। आणि हे जे झालंय मी केलं नाही, सीतारामा ज्या सीतारामाला मला जाऊन भेटत होतं त्याने आम्हाला सगळं सिद्धेश्वराला नंदीवर घेऊन जाणे ही परंपरा फार आपल्याकडे जुनी आहे। आणि 56-57 वर्षापूर्वी माझे वडील
चालत नंदीध्वज श्रीशैलला घेऊन गेले होते. ते आल्यानंतर माझा जन्म झाला आणि म्हणून माझं नाव श्रीशैल. आणि आमच्या गल्लीमध्ये जवळजवळ 15 ते 16 मुलं श्रीशैल नावाचे आहेत. ते सगळे त्यावेळेसच्या त्या पदयात्रेमध्ये समाविष्ट झालेले होते. म्हणजे या गोष्टीला मी इतका एकरूप आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. इथून 600-700 किलोमीटर तिथपर्यंत जाऊन इथल्या लोकांना सेवा देणे, तिथल्या लोकांना अन्नदान करणे ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. मला माहित आहे अनेक वेळा अशा अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही काम करतो. पण यात वैशिष्ट्यपूर्ण सांगायचं म्हणजे आमचं गर्भपटेल मालक सोडला तर मालदार फार कमी आहे या सगळ्या ग्रुपमध्ये. तरी सुद्धा नाही, तुमचा हात मोठा माहीत आहे, तरी सुद्धा सगळे मिळून सोलापूरच्या या लोकांकडून, सोलापूरच्या भक्तांकडून जे गोळा केलं जातं ती काय साधी खायची गोष्ट नाही आहे. इतके पैसे गोळा करावे लागते की त्याला मोजदार नाही आहे. आणि नुसतं पहिल्या ते स्वतःच 70-75-80 लोकांचा स्टाफ जो तिथं सेवा करणार आहे, जो तिथं स्वयंपाक करणार आहे, जो तिथं राबणार आहे, पहिल्या त्या 75-100 लोकांचं रोजचं 3 टाईमचं जेवण आणि मग त्याच्यानंतर तिथं दासोला जेवायला आलेल्या लोकांचं जेवण. खरं तर हे सगळं इथनं गोळा करून घेऊन जाणे म्हणजे मी 2दा सांगायला 3दा सांगायला की हे काय थोडक्या गप्पा नाही आहे. मी इथं उपस्थित असलेल्यांनाही सांगतो आणि संयोजकालाही सांगतो की एका दुसरा दिवस जर आम्हाला तुम्ही दिला तर्फावर जर तुम्ही आलात तर आणखी किती जास्त याला हातभार लावता येईल तेवढा हातभार आम्ही तुम्हाला लावून देऊ. सोलापुरात अनेक लोक आहेत ज्यांना अशा कार्यक्रमांमध्ये वर्गणी द्यायला किंवा देणगी द्यायला ज्याला आनंद वाटतो असे लोक आहेत. आणि ते लोक फक्त त्यांचं म्हणणं एवढंच असतं की आम्ही दिलेले पैसे खरोखरच सत्कारणी लागले पाहिजेत आणि त्याचा विनियोग योग्य झाला पाहिजे. आणि इथं जे चाललेलं आहे हे ज्यावेळेस त्यांना कळलं, याच वर्षी फक्त तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. पुढच्या वर्षी आमच्याबरोबर यायची गरज नाही, ते स्वतःहून तुमच्यापर्यंत येतील. याची हे सोलापूरकरांची ही एक मोठी मानसिकता आहे. अशा या तुमच्या मंडळाला शिवानंद मंगल कार्यालयाच्या माध्यमातून असू दे किंवा आणखी कुठल्या इतर काय कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी काय खालीचा वाटा असेल तो मला कधीही सांगा, मी तो उचलायला तयार आहे. मी गेल्या 10 वर्षापासून उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो. गेल्या अनेक वर्षापासून सर्व सदस्यांचं त्या ठिकाणी श्रीशैलममध्ये गेल्यानंतर आपलं सोलापूरचं सिद्धेश्वर देवस्थानचं अन्नछत्र त्या ठिकाणी आपलं पूर्ववत पहिल्यापासून आहे. तर त्या ठिकाणी श्रीशैलमध्ये सोलापुरातील जे लोक त्या ठिकाणी पायी यात्रा करतात व मी त्यातलाच आहे. मी जवळपास 10 वर्ष मी पायी यात्रा त्या श्रीशैलममध्ये पूर्ण त्या 3 दिवस संपूर्ण पायी यात्रा करून जंगलातून प्रवास करतो. आणि त्या मला सगळ्यांनी त्यावेळी जाणवलं की या ठिकाणी अन्नछत्राचं या ठिकाणी कमतरता भासवत आहे. तर त्या ठिकाणी श्रीशैलममध्ये आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक या तिन्ही राज्यातील लोकांनी त्या आस्वाद त्या ठिकाणी घेत असतात व आपले सर्व जे टीम आहे श्रीशैल या संस्थेची त्या ठिकाणी पूर्णपणे मनापासून ते त्या ठिकाणी काम करतात की लोकांना जाणवण्यापासून त्यांना बोलून त्या ठिकाणी जेवण घालणं आणि ज्या लोकांना याची कल्पना नाही त्या ठिकाणी जेवण काय त्या ठिकाणी बोलून ते जेवण द्यायचं या ठिकाणी काम करतात. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान म्हणतात. त्या ठिकाणी अन्नाची कमतरता आम्ही पहिला गेल्या 8 वर्षापूर्वी जात होतो तर अन्नदानाचं त्या ठिकाणी बघत होतो. तर श्रीशैलमच्या त्या श्रीशैलमध्ये तुम्ही कुठे भातचं म्हणजे अन्न म्हणून एक भात तुम्ही ऑर्डर केला हॉटेलमध्ये तर त्या ठिकाणी 120 रुपये त्या ठिकाणी अन्नाचं त्या ठिकाणी किंमत आहे. तर एक वेळेस जेवण जेवायचं म्हणलं तर ते अर्ध उपाशी पोट 120 रुपये देऊन जेवायला लागत होतं. मी त्याचे साक्षीदार आहे, मलाही माहिती आहे. तर या सर्व टीमने त्यावेळी सर्वांनी मिळून विचार केला की सोलापूरतील सगळ्यांनी या ठिकाणी आपण अन्नदानाचं कार्य करू. आणि मला वाटतं 5 स्टारमध्ये जेवण कसं जेवण असतं तर सर्व प्रकारचे नाविन्यपूर्ण भाजी त्या ठिकाणी असतात, भात असतं, कधी कधी सोलापूरचं जेवण, सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होतं. तुम्ही नगरसेवक बद्दल
सुजयजी बाबूराव मला पडलं विनंती करतो आपण या ठिकाणी गिरीश मुंडे या विनामूल्य दूध सहकार्य करतात असे घोषणा करतो की यापुढेही असंच आमच्या सोबत राहावं. डॉक्टर साहेब सांगत असले की आम्हाला स्त्री तसेच कार्याध्यक्षपदी किसनजी त्यानंतर अडकेश्वर ते श्रीचलन